मान सरळ. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे उच्छवास बाहेर सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास. दादा आवाज येतोय? हो ताई, क्लिअर आहे. म्युझिकचा हो हो, दोन्ही क्लिअर आहे. तुमचा पण म्युझिक दोन्ही क्लिअर आहे. तुमचा पण. ओके ओके. प्रत्येक श्वास आणि उच्छवास यांच्या जोडीने शरीर पूर्णपणे विश्रामित करायचं. तुमचं शरीर आणि तुमचं मन हळूहळू विश्रामित होत आहे. इमॅजिन करायचंय तुमच्या समोर एक शिडी आहे, लॅडर. वीस स्टेप असलेली ही शिडी. तुम्ही हळूहळू त्या शिडीवरून खाली उतरायला सुरुवात केली. या शिडीचे एक एक स्टेप जसे तुम्ही खाली येणार आहात तसे तुम्ही तुमच्या मनाच्या थीटा अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचणार आहात. लक्षात घ्या, मनाच्या या थीटा अवस्थेवर जाऊन केलेल्या प्रत्येक कृती आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत तंतोतंत पोहोचत असतात आणि त्याचा रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये देत असतात. आपला प्रत्येक विचार, आपला प्रत्येक संकल्प वस्तू बनत असतो आणि सत्यात उतरून आपल्या आयुष्यामध्ये
घटना किंवा प्रसंगाच्या रूपाने साकार होत असतो. संपूर्ण शिडी उतरला आहात आणि मनाच्या पूर्णपणे विश्रामित अवस्थेमध्ये गेला. एकदम रिलॅक्स मध्ये, शांत, संयमित. मनाची ही शांत, तरल अशी अवस्था या अवस्थेमध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणारी चॅलेंज, त्याचं मुख्य कारण म्हणजेच मनामध्ये असलेला अहंकार, आत्मप्रौढी, दुसऱ्याबद्दल मनात ठेवलेली अढी, या सगळ्यातून बाहेर पडून मनाला शुद्ध आणि पवित्र बनवणारी अत्यंत शक्तिशाली प्रार्थना हो उपोनोपोनो याचा अभ्यास करण्यासाठी आता तुम्ही पूर्णपणे तयार झालेले आहात, तुमच्या शरीराने आणि मनाने. आयुष्यातल्या विविध क्षेत्रांसाठी म्हटलेली ही क्षमा याचनेची प्रार्थना तुम्हाला पूर्णपणे रिलीज करत आहे, मुक्त करत आहे. त्या बंधनातून तुम्ही मुक्त होऊन
तुमच्या कौटुंबिक, शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक उन्नतीकडे जाण्यासाठी तुम्ही तयार झाले आहात. माझ्या जीवनाची सुरुवात झाली मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्या कुटुंबातील माझे सर्व कुटुंबीय, माझे पूर्वज सर्वात प्रथम ही क्षमेची प्रार्थना मी त्यांच्यासाठी करणार आहे. या कुटुंबामध्ये, या खानदानीमध्ये, या वंशामध्ये माझा जन्म झाला. या वंशात, या कुटुंबात जन्माला येताना आणि या कुटुंबात वाढत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं असेल, कुणी हर्ट झालं असेल, माझ्यामुळे त्यांच्या मनात आणि त्यांच्यामुळे माझ्या मनात कोणत्याही प्रकारची अढी निर्माण झाली असेल आणि त्या कर्म बंधनामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही चॅलेंज येत असतील तर आज मी माझ्या या कौटुंबिक कर्म बंधनातून मला स्वतःला मुक्त करून घेत आहे आणि माझ्या वंशातील, माझ्या खानदानीतील जे जे कोणी माझ्या कर्मबंधामध्ये अडकले असतील त्यांनाही मी मुक्त करीत आहे. मी त्यांच्याकडून आणि ते माझ्याकडून कर्मबंधातून मुक्त होत आहेत. कल्पना करा तुमचे सगळे वंशज जितके आठवतील तितके, काहींचे चेहरे आठवतील, काहींचे चेहरे आठवणार नाही, फरक नाही पडत आहे, पण संपूर्ण तुमची वंशावळ तुमच्या समोर उभी आहे आणि तुम्ही अत्यंत नम्रपणे, सरेंडर भावनेने त्यांना हात जोडून सांगताय, आय एम सॉरी, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेले असाल तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ही क्षमेची याचना करायची आहे अत्यंत नम्रपणे, अंतःकरणापासून ही क्षमेची याचना करायची. आणि बघायचंय की तुमचे हे सगळे पूर्वज, त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे आणि त्यांनी तुम्हाला त्यांच्यातील आणि तुमच्यातील कर्मबंधातून पूर्णपणे मोकळं केलंय. एक प्रेमाची उबदार अशी गुलाबी चादर त्यांनी तुमच्या अंगावरती पांघरली आहे. त्या चादरीचा स्पर्श, तिचा रंग, तिचा वास, त्यातली ऊब, त्यातला विश्वास, तो टच आपल्या शरीराला, त्या चादरीचा मऊ मुलायम असा स्पर्श अनुभवायचा. आणि या सगळ्याने आपल्याला या कर्मबंधातून मुक्त केल्यामुळे
हर्षभरीत मुद्रेने त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. पुन्हा एकदा त्या सगळ्यांकडे बघा. आता त्यांच्यात आणि तुमच्यात पूर्णपणे मोकळीकता आहे. कोणतंही बंधन नाहीये. तुम्ही त्यांच्या आणि ते तुमच्या नातेसंबंधांमुळे आलेल्या कर्मबंधातून पूर्णपणे मोकळे झाले. त्यांना तुम्ही मुक्त केलंय, त्यानेही तुम्हाला मुक्त केलंय. आता तुमच्या मनामध्ये ना अपराधीपणाची भावना, ना खंत, ना दुःख. तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स झालायत. तुमच्या शरीराचा प्रत्येक कोपरा त्या बंधनातून मुक्त झाला. आणि आता तुमच्या समोर तुमचे आई बाबा आहेत. हो, तुमचे आई बाबा. आपल्या कोणत्या कर्मामुळे, आपल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, चुकीच्या आचार विचार संस्कारांमुळे आपले आई बाबा हर्ट झाले असतील, दुःखी झालेले असतील. कुठेतरी त्यांच्या मनाला ते दुःख पोचत असेल आपल्या कृतीमुळे. त्याचबरोबर आपलं नर्चरिंग करताना, आपलं संगोपन करताना, आपल्याला मोठं करत असताना आई बाबांच्या कोणत्या हट्टामुळे, हव्यासामुळे किंवा त्यांच्या इच्छा आपल्यावरती लादल्या गेल्यामुळे आपण कधीतरी त्यांच्यासाठी दुःखी झालो असू. कुठला तरी एखादा ब्लॉक निर्माण झालेला असू शकतो. तर आपल्यामुळे आई बाबांसाठी आणि आई बाबांमुळे आपल्यासाठी जे कुठले ब्लॉकेज निर्माण झाले असतील, जी कुठली अढी निर्माण झाली असेल, ज्या गोष्टीमुळे, ज्या कर्मबंधामुळे आपले आई बाबा आपल्यासाठी त्या बंधात अडकले असतील आणि आई बाबांच्या कर्मामुळे आपण त्यांच्या बंधात अडकले असू, तर आज या क्षणी आपण एकमेकांना मुक्त करायचंय. कारण आत्मिक स्तरावरती त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी, उन्नतीच्या दिशेने जाण्यासाठी आपल्यामुळे निर्माण झालेला ब्लॉकेज त्यांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करू शकतो किंवा त्यांच्यामुळे आपल्याकडे निर्माण झालेला ब्लॉकेज आपल्या उन्नतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. आणि म्हणून आता या क्षणाला आपल्या आई बाबा आपल्या समोर आहेत. आपण हात जोडून नम्रपणे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन क्षमेची याचना करायची. आय एम सॉरी. माझ्या कुठल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, माझ्या कुठल्या सवयीमुळे तुम्ही दुखावले गेले असाल. कळत न कळत तुमचा अवमान झाला असेल. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा करा. आई बाबाच आपले ते अत्यंत प्रेम असणारे, त्यांच्या नजरेमध्ये बघा, त्याने आपल्या सगळ्या चुका, सगळे अपराध त्यांना क्षमा केले. एक प्रेमाची गुलाबी दुलई चादर, शाल आपल्या अंगावरती टाकली आहे, आपल्या खांद्यानं पकडलंय आणि एक विश्वास देत आहेत की बेटा, तुला आम्ही सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त करत आहोत.
तुम्ही त्यांच्या डोळे डोळे घालून बघायचं आणि सांगायचंय, आई बाबा, मी जरी तुमचं मूल असलो तरी तुमच्यामुळे मी कधीतरी दुखावला गेल्यामुळे किंवा चुकीच्या संगोपनामुळे माझ्या मध्ये जे काही ब्लॉकेज निर्माण झाले तुमच्याबद्दल, मी तुम्हालाही मोठ्या मनाने क्षमा करत आहे. दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघायचंय. आई बाबांचे डोळे, त्यांची नजर, त्यातलं प्रेम, वात्सल्य, ममता, आपणही त्यांच्याकडे बघून त्यांनाही कर्मबंधातून मुक्त करत आहोत. आपण दोघेही, आपले माता पिता आणि आपण दोघेही या कर्मबंधातून मुक्त झालोय. पूर्णपणे मनामध्ये मोकळीकता आली आहे. आई बाबाने आपल्या अंगावर घातलेल्या त्या प्रेमाच्या शालीचा उबदार स्पर्श, त्यातील प्रेम, वात्सल्य, ममता, स्पर्श अनुभवायचा आहे. फील द टच, फील द लव. या सगळ्यामुळे आपण अगदी सद्गदित होऊन आई बाबांसाठी सांगतोय, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आपलं मन आणि शरीर आता पूर्णपणे रिलॅक्स होत चाललंय. हलकेपणा येत चाललाय. एकेका बंधातून आपण आता मोकळे होत चाललोय. आता आपले सगळे नातेवाईक, इनर सर्कल अँड आउटर सर्कल मधले. इनर सर्कल म्हणजे कुटुंबातले भाऊ बहीण, आजी आजोबा, काका काकू, मामा मावशी. सगळेजण तुमच्या समोर उभे आहेत. त्या प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं. कोणाच्या तरी नजरेमध्ये नाराजी असेल, दुःख असेल, पण आज आपण त्या सगळ्यातून बाहेर पडणार आहोत. पूर्णपणे सरेंडर होऊन या सर्व नातेवाईकांची क्षमा मागणार आहोत. दोन्ही हात जोडून त्यांच्या समोर उभं राहायचंय आणि तुमच्या समोर उभ्या असलेल्या या सगळ्यांच्या समोर क्षमेची याचना करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्यामुळे तुम्ही किंवा तुमच्यामुळे मी दुखावला गेलो असेल. आता या क्षणाला ही सगळी बंधनं तोडून मी तुम्हाला मुक्त करत आहे. तुम्ही मला मुक्त करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. काही जण लगेच कन्व्हिन्स झालेत, काही जण अजून थोडेसे मानायला तयार नाहीयेत. पुन्हा पुन्हा त्यांना विनवणी करा, प्लीज तुम्ही मला मुक्त करा, मी तुम्हाला मुक्त करत आहे आज या क्षणापासून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. सगळ्या नातेवाईकांनी एक भली मोठी अशी मऊ प्रेमाची गुलाबी चादर, रजई, मऊसूत लुसलुशीतपणा, तिचा स्पर्श तो अनुभवायचा आहे. उबदार अशी शाल डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरावर पांघरले. एक विश्वास दिलाय की आम्ही तुला सर्व कर्म बंधनातून मुक्त करत आहोत. तुम्हीही त्यांना विश्वास द्या. मीही तुम्हाला सर्व कर्म बंधनातून मुक्त करत आहे.
हे सगळे नातेवाईक त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात बघा, त्यांच्या आणि तुमच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अनकंडिशनल लव्ह. आता कोणतीच अपेक्षा नाहीये, एकमेकांमध्ये कोणतंच बंधन नाहीये. एकमेकांमधला हा विश्वास, हे अतूट प्रेम, या सगळ्यासाठी मनोमन त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रत्येकाला प्रेमाने आलिंगन देत आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. नातेसंबंधांमधील आउटर वर्ल्ड म्हणजे आपलं मित्र परिवार, जिथे कामाला जातो, जिथे जिथे काम केलंय तो सगळा स्टाफ, ते सगळे सहाध्यायी सहकर्मचारी, आपले शेजारी, संपूर्ण समाज जिथे जिथे आपला संपर्क येतो, अगदी दूधवाल्या भैयापासून ज्या ज्या दुकानांमध्ये जिथे जिथे संपर्क आलाय, कुठल्या बँकेत, दुकानात, गाडी असेल तर पेट्रोल भरताना, ती मुलं, सेल्समन, सेल्स गर्ल्स, ज्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करतो त्यावेळेला उपयोगी पडलेले सगळ्यांचे, काहींचे चेहरे आठवतील, काहींचे चेहरे आठवणार नाहीत, पण मनोमन त्या सगळ्यांना इमॅजिन करायचंय. आणि मनाची व्याप्ती वाढवत या विश्वातील प्रत्येक मनुष्य प्राण्याबद्दल जरी तुम्ही ही भावना व्यक्त केली तरी चालणार आहे. ते सगळे जण तुमच्या आजूबाजूला उभे आहेत. आपल्यामुळे ते दुखावले गेले असतील, त्यांच्यामुळे मी दुखावले गेले असेल. मला आता महत्व कळलंय या गोष्टीचं. ही कोणतंही बंधन माझ्या कर्माचं बंधन बसलंय आणि तो कर्म भोग माझ्या वाट्याला येतोय. म्हणून मला या सगळ्या बंधनातून या सगळ्यांना मुक्त करायचंय मनोमन, आणि त्यांच्याही कर्मबंधातून मला मुक्त व्हायचंय. आणि म्हणूनच ही होपोनोपोनोची प्रार्थना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, बाय हार्ट, मनापासून सगळ्यांना सांग. तुमच्या ऑफिस मधला तुमचा सहकारी, ज्याचं काल अगदी आज सकाळी जरी काही बिनसलं असलं तरी त्याला नजरेसमोर आणा. तो चेहरा बघू नये वाटत असेल, समोर आणू नये वाटत असेल, पण त्याला आणा, कारण ह्यात आपलं कल्याण आहे. आणि स्वतःची उन्नती साधायची असेल, प्रगती करायची असेल तर हे करावंच लागेल. म्हणून हे सगळे चेहरे, हा सगळा क्राऊड तुमच्या समोर आहे. त्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडायचे आणि म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. त्या सगळ्यांनी तुम्हाला क्षमा केली, त्यांनीही तुमच्या अंगावरती ती प्रेमाची दुलई पांघरले, तिथे स्पर्श, त्यातून मिळालेला तो विश्वास, आणि त्या विश्वासासाठी, त्या वचनासाठी, त्या खंबीर आधारासाठी थँक्यू, 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 आय लव्ह यू. तुम्ही आता या तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या बंधनातून मुक्त झालाय. तुम्ही आता आणखीन बेटर फील करताय, एकदम रिलॅक्स. तुम्ही जसजसे या सगळ्यांच्या क्षमा याचना करताय, तुम्ही आणखीन फ्री होत चाललाय, हलके, एकदम पिसासारखे हलके. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या शरीराकडे आहे. हे शरीर, त्याचं वय,
ते नजरेसमोर आणा आणि या वयामध्ये, इतक्या वयामध्ये या शरीराबद्दल किती वेळा प्रेम व्यक्त केला, या शरीरावर किती वेळा विश्वास दाखवला, या शरीराची, या दिव्य देणगीची किती काळजी घेतली. कधीतरी आपण त्याच्यावरती अत्याचार केलेले लक्षात येतील. त्या अलमायटीने, त्या शक्तीने हे फ्री मध्ये दिलेलं शरीर पण त्याच्या तक्रारी करत बसलो. आपल्या विचारांमुळे, आपल्या कर्मामुळे, आपल्या आहारामुळे आपण त्याला वेगवेगळ्या व्याधी जोडून ठेवल्या आणि दोष मात्र शरीराला देत राहिलो. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर, त्यातली प्रत्येक पेशी, आज आपण तिची क्षमा मागणं खूप गरजेचं आहे. कारण तिला इंज्युअर करण्याचं काम आपणच केलंय आणि तिला बरं करण्याचं कामही आपणच करणार आहोत. आणि म्हणून आपणच आपल्या समोर उभं राहायचंय आणि आतमध्ये नजर वळवून डोक्यापासून पायापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण करायचंय. ज्या भागामध्ये वेदना आहे, ज्या भागामध्ये दुःख आहे, त्या भागापर्यंत पोहोचायचंय. सगळ्यात पहिली क्षमा तिथल्या पेशींशी मागायची आहे, त्या अवयवाची मागायची आहे. नतमस्तक व्हायचंय, पूर्णपणे सरेंडर. या विचारांमुळे, या दुष्टचक्रामुळे मी माझ्या शरीराला व्याधी बहाल केले. आज या क्षणी मी माझ्या संपूर्ण शरीराची क्षमा मागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. प्रत्येक पेशीकडे बघायचंय. तुम्ही कॅपेबल आहात, तुम्ही सक्षम आहात. हे शरीर तंदुरुस्त ठेवण्याची 100 वर्ष इतके या शरीराची व्हॅलिडिटी असताना सुद्धा माझ्याकडून चुकीचे विचार केले गेले आणि माझ्या शरीराची ही अवस्था झाली. आता बघा, तुम्ही जेव्हा तुमच्या शरीराकडे बघताय, शरीराच्या आतमध्ये तुम्हाला संवेदना जाणवताय, झिंझिणे आल्यासारखं वाटेल काही ठिकाणी. सरेंडर व्हायचंय पूर्णपणे आता या क्षणाला. त्या संपूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशीला सांगायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. यापुढे मी तुमचा कधीच अवहेर करणार नाही. तुमचा सन्मान मी नेहमीच अबाधित राखेन. माझ्याकडून तुमच्याबद्दल केले जाणारे चुकीचे विचार, त्यांना मी या क्षणी तिलांजली देत आहे. वचनबद्ध व्हा स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या शरीरातील पेशींसाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीने तुम्हाला क्षमा केले. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी आता हास्य करते. तुमचं हृदय हसतंय, तुमचे खांदे हसतायत, तुमच्या चेहऱ्याची कपाळपट्टी हसते, तुमचं संपूर्ण शरीर हसतंय आणि मोठ्या मनाने त्याने तुम्हाला क्षमा केले. तुम्हीच तुम्हाला स्वतःला कवेत घेतलंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू. वाव, ग्रेट एक्सपिरियन्स. संपूर्ण शरीर स्वस्थ झालंय आणि म्हणूनच या स्वस्थ शरीरातले स्वस्थ विचार तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन येत आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आलेली धनसंपत्ती, मग ते 2 वेळचं जेवण असो, राहायला घर असो, अंगावरचे कपडे असो, थोड्याफार प्रमाणात किंवा गडगंज प्रमाणामध्ये असलेली संपत्ती असो, ही संपत्तीच आहे. तिच्याबद्दल, तिच्या कमतरतेबद्दल सतत कधीतरी पाडे म्हणत बसलो, कधीतरी तक्रारी करत बसलो. आपल्या विचारांमुळेच आपली ही आर्थिक स्थिती आहे ही लक्षात न येता आपण आपल्याला दोष देत बसलो, त्या संपत्तीला दोष देत बसलो. आता या क्षणी या धनवैभवाची क्षमा याचना करायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. तू माझ्यासाठी विपुल प्रमाणामध्ये होतास,
तू माझ्यासाठी विपुल प्रमाणामध्ये आहेस आणि माझ्यासाठी भविष्यामध्ये विपुल प्रमाणात असणार आहेस. माझ्या विचारांचं दारिद्र्य मी या क्षणी नष्ट करत आहे आणि माझ्या आंतरिक शक्तीवरती विश्वास ठेवून मी त्याशी क्षमा याचना करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. या विपुलतेने, या अबंडन्सने, या भरभराटीने, या वैश्विक संपत्तीने तुम्हाला क्षमा केली. तिने तुमच्याकडे विपुल प्रमाणामध्ये प्रवाहित होण्यासाठी वचनबद्ध केलंय आणि म्हणून तुम्ही तिला म्हणताय थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आपल्या आयुष्याकडे, संपूर्ण आयुष्याकडे पुन्हा एकदा आश्वासक नजरेने पाहायचंय. आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही स्थिर होत चाललायत. अजूनही माझ्याकडून ज्या ज्या गोष्टींसाठी क्षमा याचना करायची राहिली असेल त्या सगळ्या ज्ञात अज्ञात अशा गोष्टींसाठी, ज्ञात अज्ञात अशा सर्व शक्तींसाठी, या विश्वातील संपूर्ण समृद्धतेसाठी, विपुलतेसाठी, अबंडन्ससाठी, सौख्यासाठी, सुखासाठी, यासाठी सगळ्यासाठी कारणीभूत असणारे सर्व घटक, सर्व वस्तू, सर्व पदार्थ, या सगळ्यांसाठी माझ्याकडून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हा संपूर्ण चराचराने, या ब्रह्मांडाने तुमच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलाय. अथपासून इथपर्यंत, म्हणजेच आपल्या शरीरापासून संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत पूर्णपणे आपण एकमेकांना मुक्त केलंय. आणि एका समृद्ध आयुष्याच्या दिशेने नवीन प्रवास, नवी पहाट आयुष्यामध्ये उगवले. या सगळ्यासाठी मनातून ग्रेटफुल फील करायचंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ग्रेटफुलनेस फील करायचंय. ही धन्यता फील करायची. या शांतीचा अनुभव घ्यायचा आहे. जी शांतता आतापर्यंत शोधत होतो, शांतता आता आपल्या समोर आहे. वचन काया से भी हम मांगे क्षमा बार बार. गलती सभी जो हमने की हम मांगे क्षमा बार बार. दूरियां जो है अपने दरमियां इनको मिटा दो जरा. कर दो क्षमा करते यही हम प्रार्थना. कर दो क्षमा करते यही हम कामना.
मनाच्या या थेट अवस्थेमध्ये या प्रार्थनेचे बोल आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचे आणि स्वतःला सगळ्या प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त करायचंय. आज ही पहाट आहे. तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर करण्यासाठीचा हा प्रवास. पूर्ण ताकद लावायची आहे. अंतःकरणापासून या सृष्टीतील ज्या ज्या घटकांची क्षमा मागणं अपेक्षित आहे, कळत न कळत कुणी दुखावला गेलाय, आज या सगळ्यांसाठी आपण क्षमा मागतोय. आणि हे संपूर्ण ब्रह्मांड या क्षमेतून आपल्याला क्षमा करते, मुक्त करते. आपण पूर्णपणे या बंधनातून मुक्त झालो. नव्या प्रवासाला, नव्या जन्माला, नव्या आयुष्याला आपण सुरुवात केली. स्वतःला ग्रेट फील करायचंय. आतल्या आत आनंद व्यक्त करायचा. स्वतःच्या शरीराला धन्यवाद द्यायचे. कारण या साधनेसाठी जे धारिष्ट्य लागतं, जे धैर्य लागतं, जे सामर्थ्य लागतं, ते सामर्थ्य तुमच्या शरीराने तुम्हाला आज दिलंय. तुम्हाला या साधनेसाठी बळ दिलंय, साथ दिले. त्या शरीराचे आभार मानायचे. दोन्ही हात एकमेकांवर हलकसं घर्षण करायचंय आणि मायेच्या ममतेने डोक्यापासून पायापर्यंत शरीरावर फिरवायचंय. कारण हेच शरीर तुम्हाला सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी साथ देतं. प्रेमाने हात फिरवायचा आहे संपूर्ण शरीरावर. सगळ्या व्याधीतून मुक्त करताय. डोळे नाही उघडायला सांगितलेत अजून. व्हेरी गुड. तेच हात आता डोळ्यावर ठेवायचे. डोळ्यांवरती हात ठेवायचे. 5 4 3 2 1. पूर्ण एक हलकसं स्मिताश देत या ध्यानातून बाहेर यायचं. जेव्हा जेव्हा आता जिथे जिथे मनामध्ये शंका येईल स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या कृतीवर, किंवा कधीतरी भीतीचा विचार जरी मनात आला तरी सुद्धा लगेच ही प्रार्थना म्हणायची, आय एम सॉरी. हा विचार माझ्या मनात नको यायला पाहिजे होता, तरी आला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि मनातल्या मनात व्हिज्युअलाइज करायचंय की त्याने मला माफ केलंय, म्हणून आपण त्याला थँक्यू म्हणायचं आणि आय लव्ह यू म्हणायचं. ह्या प्रार्थनेचा वापर करून बघा. आणि नंतर सांगाल तुम्ही मला. येस. थँक्यू. 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 आणि हो, तुम्हाला पण सगळ्यांना. कारण एकीकडे पुण्य केलंय तर एकीकडे हे, आणि अशा गोष्टी घडत असतात. जसं की ब्रीदिंग करतो आपण, आपल्याला जगायचंय, आपण